जिंदगी होते रहेंगे। नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। जर आजचा आपला व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग झालेला आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर आपण एडिटिंगला सुरुवात करूया। सर्वात अगोदर CapCut ॲप्लिकेशन ओपन करून आपल्याला न्यू प्रोजेक्टवरती जायचं आहे। न्यू प्रोजेक्टवरती गेल्यानंतर आपल्याला इमेजवरती जायचं आहे भावांनो। आपल्याला एक इमेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे। इमेज सिलेक्ट केल्यानंतर ॲड बटनावरती क्लिक करायचं आहे। ॲड बटनावरती क्लिक केल्यानंतर खाली रेशोचा ऑप्शन दिसेल भावांनो तुम्हाला, त्याच्यावरती क्लिक करून 9:16चा रेशो घेऊन घ्यायचा आहे। इमेजवरती क्लिक करायचं आहे। त्याला अशा प्रकारे दोन बोटांनी अशा प्रकारे त्याला झूम करून घ्यायचं आहे। इमेजला झूम केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इमेजवरती क्लिक करायचं आहे। पुढे यायचं भावना अशा प्रकारे पुढे यायचं आहे। ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे। ॲडजस्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे समोर स्क्रोल करायचं आहे आणि विग्नेट नावाचं जे ऑप्शन आहे विग्नेट, त्याच्यावरती क्लिक करून त्याला अशा प्रकारे 25 पर्यंत अशा प्रकारे करून घ्यायचं भावना। त्यानंतर फिल्टरवरती जायचं आपल्याला, नावाचं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याला आपल्याला 80 पर्यंत ठेवून घ्यायचं भावना। अशा प्रकारे तुमच्या इमेजचे जे कलर आहे तो 80 पर्यंत ठेवून राईटवरती क्लिक करून घ्यायचे। अशा प्रकारे आपल्या इमेजचा कलर चेंज झालेला आहे भावना। त्यानंतर ॲडिओवरती क्लिक करायचं आहे। ॲडिओवरती क्लिक केल्यानंतर एक्स्ट्रॅक्टवरती जायचं आहे। तुम्हाला एक बिटमार्क प्रोजेक्ट दिला जाईल भावना, त्याच्यावरती सॉन्ग राहील, त्याला ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर इमेजवरती क्लिक करून त्याला अशा प्रकारे पुढे ओढून घ्यायचं इमेजला पर्यंत। त्यानंतर आपल्याला प्लेवरती क्लिक करायचं आहे। ॲड ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत ते बिटमार्क प्रोजेक्ट घ्यायचा आहे आणि त्याला ॲड करून घ्यायचं आहे। तो ॲड होऊन जाईल भावनो। त्यानंतर त्याला अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे। जिथे आपली बीट चेंज होती भावनो, अशा प्रकारे इथे यायचं आहे पुढे, इथे आपली बीट चेंज होती। इमेजवरती क्लिक करायचं आहे आपल्याला, त्याला आपल्याला स्प्लिट करून घ्यायचं आहे। परत पुढे यायचं आहे। पुढे आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इथे 3 नंबरला आपली बीट चेंज होती भावनो, इथे आल्यानंतर आपल्याला स्प्लिट मारून घ्यायचं आहे भावनो। इथे आल्यानंतर आपल्याला एक स्प्लिट मारून घ्यायचं आहे। परत पुढे यायचं आहे। इथे आपली बीट चेंज होती भावनो, इथे यायचं आहे। इथे पण आपल्याला स्प्लिट मारायचं आहे। परत पुढे यायचं आहे। इथे पण आपल्याला एक स्प्लिट मारायचं आहे। अशा प्रकारे स्प्लिट मारून घ्यायचे भावनो। इथे आल्यानंतर इथे पण स्प्लिट मारून घ्यायचे भावनो। अशा प्रकारे आपण इमेजला स्प्लिट मारून घेतलेली भावनो। त्यानंतर हे एक्स्ट्रा जो ॲडिंगचा पार्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून त्याला डिलीट मारून घ्यायचं भावनो। अशा प्रकारे त्यानंतर याच्यावरती क्लिक करून आपण जी बीट घेतली होती त्याला डिलीट मारून घ्यायचं आहे। अशाला फर्स्ट बीटवरती म्हणजे इमेजवरती यायचं भावना, ॲनिमेशनवरती जायचं आहे। ॲनिमेशनवरती गेल्यानंतर त्याला इथे जेली 2 नावाचा इफेक्ट दिसून जाईल, तर त्याला घ्यायचं भावना, राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे। परत समोर यायचं आहे। आपला दुसरा जो इमेज आहे त्याच्यावरती यायचं भावना तुम्हाला। त्याच्यावरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथे जी आपली इमेज भावनो तिचा फर्स्ट तिथून चालू होते, सुरुवात होते, तिथे यायचं आहे आपल्याला। तिला पहिले अशा प्रकारे इकडं अशा प्रकारे साईडने करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुढे यायचं भावना, आपली जी इमेज संपते भावना ती 2 नंबरची तिच्या तिथे यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इकडे हे करून घ्यायचं भावना, त्याला अशा प्रकारे इकडे अशा प्रकारे सरकून घ्यायचं इथपर्यंत आल्यानंतर शेवटला येऊन बरोबर। तर आपल्याला जो पुढचा इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनवरती जायचं आहे। कॉम्बोवरती जायचं आहे। कॉम्बोवरती गेल्यानंतर तुम्हाला डायनॅमिक कल शेक नावाचा इफेक्ट आहे भावना, तो मिळून जाईल। त्याच्यावरती क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे। पुढं समोर यायचं भावना, ज्या छोट्या बीट दिसते त्याला अशा प्रकारे झूम करून मोठं करून घ्यायचं भावना। त्यानंतर इनवरती जायचं आहे। इनवरती गेल्यानंतर क्रॉस शेक नावाचा ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे। परत आपल्याला जो पुढचा इमेज आहे त्याच्यावरती जायचं आहे। ॲनिमेशनवरती जाऊन परत पॅडलिंग नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे। परत पुढच्या इमेजवरती जायचं भावनो, फ्लॅश इन नावाचा जो इफेक्ट दिसेल भावनो त्याला 0.4 सेकंडपर्यंत करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। परत राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे। परत समोर यायचं आहे भावनो, ॲनिमेशनवरती जायचं आहे। ॲनिमेशनवरती गेल्यानंतर कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये जाऊन आपल्याला पॉपिंग कॅन्डी नावाचं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं भावनो। अशा प्रकारे तो इफेक्ट आल्यानंतर राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर परत समोर यायचं आहे। समोर आल्यानंतर आपल्याला परत कॉम्बोवरती तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचा जो ऑप्शन आहे तो घ्यायचा भावना, त्याला राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण सर्व जे ॲनिमेशन लावून घेतलेले आहे। त्यानंतर इफेक्टवरती जायचं आहे तुम्हाला। इफेक्टवरती आल्यानंतर सेकंड इमेजवरती जाऊन तुम्हाला क्रोमॅटिक नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे भावना। क्रोमॅटिक नावाचा जो इफेक्ट आहे तुम्ही इथे सर्च मारून घ्यायचा आहे क्रोमॅटिक, तो इथे येऊन जाईल। अशा प्रकारे इथे येऊन जाईल भावना तो। त्याला जी इमेज आपली सेकंड नंबरची तिथपर्यंत त्याला ओढून घ्यायचं आहे। परत पुढे यायचं आहे। पुढे आल्यानंतर आपल्याला ऑप्टिकल स्कॅन नावाचा इफेक्ट घ्यायचा भावनो, तो तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये मिळून जाईल। त्याची साईज आपल्याला 50 ठेवायची, रेंज आपली त्याची 9 ठेवायची भावनो। ट्विस्ट आपल्याला 69 पर्यंत ठेवायचं आहे। कलर तुमच्या मनाने कोणता पण घेऊ शकता भावना, असं नाही।
स्पीड तुम्हाला 50पर्यंत ठेवून घ्यायची भावना तुझी. राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे भावना. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.